नाथा, काय टाइमपास चाललाय? त्यांना वेळ असेल तर राहू दे, मला वाढ, मला भूक लागली. झालं बाई एकदा माझ्या मनासारखं. काय ते लग्न आणि काय ती दगदग. मला तर पूर्ण वेळ हसायलाच येत होतं. काय हो, काय झालं? हा राकेश काय मूर्ख आहे. काय तमाशा केलाय त्यांनी आता. काय तमाशा केला? अहो त्याला भूक लागली होती तेच सांगत होता तो. हो, खरंच भूक लागली होती की दुसरंच काही कारण? काय कारण आहे ते तुम्हाला माहिती आहे ना? मग हीच मुक्ता आधी कोणाच्या मागे होती? राकेशच्या, आपल्या राकेशच्या. आधी तिने राकेशला नादाला लावलं, मग तिच्या लक्षात आलं की त्याच्याशी आपलं लग्न होऊ शकत नाही, मग तिने लगेच सागरला गटवलं. मग मला सांगा, राकेशचं डोकं फिरणार नाही का? मम्मा म्हणते ते बरोबर आहे पप्पा. त्या मुक्ताचा ऍक्सिडेंट काय झाला आणि त्यानंतर तिने राकेशला डिच केलं. राकेशने रडून दिवस काढले त्या काळात मी बघितलंय. आणि तीच मुक्ता सागरची बायको म्हणून आपल्या घराचं माप ओलांडते. हाऊ रिडिक्युलस. एक मिनिट, राकेशच्या डोक्यात मुक्ताबद्दल संताप असेल, पण त्यांनी तो आता विसरायला हवा. आपलं डोकं ठिकाणावरती ठेवलं पाहिजे, या मान समोर वागताना तरी. तू बोल जरा त्याच्याशी. मी काय बोलू त्याच्याशी? आणि पप्पा, ममाचं बोलणं पटलं पाहिजे ना त्याला. तो आता लहान आहे का? हे पहा, तुम्ही बोलताय ते चूक आहे अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा त्यांनी असं वागता कामा नये. आपण सगळे एकाच घरात राहतो, तेव्हा हे असं टोकाचं वागणं बरोबर नाही. आणि तुम्ही दोघी नीट समजावा त्याला. राकेश बाबा, राकेश बाबा. काय झालं? कशाला ओरडतोयस? मी कुठे ओरडतोय? बरं, जेवायला येते ना खाली, सगळे वाट बघतायत. वाढून ठेवले, सगळे खोळंबलेत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण तुम्ही आज असं सगळ्यांसमोर भडकायला नको होतं. अहो, काही झालं तरी आज लक्ष्मी घरात आली, तिचा तरी मान ठेवायला पाहिजे. नसता शहाणपणा शिकवू नका तुम्हाला. काय करायचं काय करायचं नाही व्यवस्थित कळतं मला. कळलं? घरची लक्ष्मी म्हणे. नाही, तिचा मान तुम्ही ठेवावा असं माझं म्हणणं नाहीये, पण निदान इतरांच्या मनाचा तरी विचार करा. का कोणाच्या मनाचा विचार करू मी? आजपर्यंत माझ्या मनाचा विचार केलाय का कोणी?
जा रे, जा तू, जेवण जा तू, जा. आजी, आयुष्मान भव, आयुष्मती भव. सागर, हं? आज तुमचा अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभत होता. मला हे कळत नाही आजी, नेहमी एकमेकांना शोभणारी जोडी तिला लक्ष्मी नारायणाची जोडीच का म्हणतात? आपल्यामध्ये अजून किती देव आहेत, म्हणजे कृष्ण रुक्मिणी, राम सीता, शंकर पार्वती. पद्धत आहे, एकदा पडली की पडली, तिथे का असं विचारायचं नाही. बरं का मुक्ता, आज आम्ही सुद्धा आमची एक पद्धत, सरदेसाईंच्या घराण्याची परंपरा पुढे चालवणार आहोत. मा पण पद्धत आहे, बोलायचं नाही. मुक्ता, हा हार आम्हाला आमच्या सासूबाईंनी दिला होता. आम्ही हा शालिनींना दिला. खरं म्हणजे शालिनीनीच तुम्हाला द्यायला हवा होता, पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्हीच हा हार तुम्हाला द्यावा. मुक्ता, या घरात आम्हाला खूप मान मिळाला, अधिकार मिळाला, खूप खूप प्रेम मिळालं. हे सगळं तुम्हालाही मिळो असा आमचा आशीर्वाद आहे. आणि सागर, ही सगळी जबाबदारी तुमची आहे. हे घ्या. विदुला, अशा का बसला तिथे? जीवा दादा म्हणाला की आजपासून मी तुझ्या खोलीत झोपायचं. अरे हो, आम्हालाही बोलला होता जीवा. बघा कशा विसरलो ना आम्ही. पण मग फक्त आजच कशाला येता झोपायला आमच्याकडे? तुम्ही आता आमच्याच खोलीत राहायला या ना. नाहीतरी दिवसभर आम्ही एकट्याच असतो की नाही. आपण गप्पा मारू, मग तुम्ही आम्हाला तुमच्या शाळेतल्या सगळ्या गमती जमती सांगा. हा हां चालेल, पण आजपासून मी जर का तुझ्या खोलीत राहायला आले तर तू रोज मला एक नवीन गोष्ट सांगायची. डन डन. मग आता चल, आता रूम मध्ये जाऊया आणि तुम्हाला गोष्ट सांग. हो, पण आमची पण एक अट आहे बरं का. आता तुम्ही मोठ्या झालात, तुम्ही शाळेत जाता की नाही. आता तुम्ही सुद्धा खूप खूप वाचायला पाहिजे. वाचते की मी. अरे, हे आम्हाला माहीतच नव्हतं. छान छान. मग आपण असं करूया, रोज तुम्ही जे काही वाचाल ना ते रात्री तुम्ही आम्हाला सांगायचं, आणि मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला रोज एक गोष्ट सांगू. हां चालेल.
पण आजी आज तुम्हाला एक्सक्यूज कर हं. का बरं? आज मी काही वाचूच शकले नाही. लग्न होतं ना फ्रेंडचं. खरंच की आजच्या दिवस आम्ही तुम्हाला माफ करू, पण उद्यापासनं आम्ही जसं सांगितलंय तसं रोज काहीतरी वाचायचं आणि आम्हाला सांगायचं. डन? डन. गोवर्धन, अरे असा अंधारात का बसलायस? अंधारात कुठे? लाईट लावून बसले. कर्म माझं, लाईट आत्ता लावले मी. मुक्ता नाही म्हणून उदास वाटतंय का रे? ही एक पोर घरात असते तर घर कसं भरल्यासारखं वाटतं रे. मलाही कळतच नाही मी काय करावं. इतके दिवस सगळं तिच्यासाठी आयुष्य गेलं माझं. तिची शाळा, तिच्या कॉम्पिटिशन, तिची डान्स कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, तिचं कॉलेज. मुक्ताशिवाय माझं आयुष्य कसं जाईल ना या गोष्टीचा विचारच केला नव्हता मी कधी. पण आता विचार कर, स्वतःला कशात ना कशात तरी गुंतवून घे. नाही तर फार कठीण जाईल तुला गोवर्धन. हे तू मला सांगतेस? मुक्ता घरात नाही तुला तरी चैन पडतंय का? खरं आहे रे तुझं. हिच्या नसण्याची कधी सवयच नव्हती. ती नाहीये ना घरात तर प्रत्येक क्षणाला तिची आठवण येईल. प्रत्येक घास घेताना ठसका लागेल, कारण रोजची साधी आमटी, भाजी, भात, कोशिंबीर सगळं काही तिच्या आवडीचं व्हायचं ना. बघ, आणि तू मला सांगतेस? नाही गोवर्धन, तरी सुद्धा आता तिच्या नसण्याची सवय करून घे. अरे मुलगी म्हणजे शेवटी परक्याचं धन. मला अजिबात मान्य नाहीये. म्हणजे आयुष्यभर तिला जीवापाड वाढवायची, लहानाची मोठी करायची, खस्ता खायच्या, आणि लग्न झालं की दुसरी झाली म्हणून मोकळं व्हायचं. मला अजिबात मान्य नाहीये. हे बघ, हेच बरोबर आहे याचा अर्थ लक्षात घे. अरे झाड मोठं करायचं असेल, मोकळ्या जागेत वाढवायचं असेल तर ते छोट्या कुंडीत ठेवून कसं चालेल? ते तसंच मोकळ्या हवेत, मोकळ्या जागेत वाढलं पाहिजे, हो की नाही? हो, हे तत्वज्ञान तुम्ही ऐका, तुम्ही फॉलो करा. माझा त्याचा काही संबंध नाहीये. माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी गेली या गोष्टीत मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय. आणि तुम्ही लोकांनी माझी किती समजून काढली तरी त्यात फरक पडणार नाहीये. गोवर्धन, मुक्ता, तुला कधी वाटलं होतं की आपल्या आयुष्यात असाही एक दिवस येईल? कधीच नाही. का? तुला मी आवडत नव्हतो? तू आणि मला आवडणार? सागर, अरे कसा होतास तू? आगाऊ होतास. हे बघ, अगदी असा होतास. ए सागर, तुला आठवतंय एकदा लहानपणी तू माझे केस ओढलेलेस? इतके जोरात ओढलेलेस की काही केस तुटून तुझ्या हातात आलेले. हो, आठवतंय ना. त्यानंतर तू भुकाड पसरलंस आणि मग आईचा मार मला खावा लागला. तेव्हा माझे केस लांब होते ना, म्हणून तुझ्यासारख्याचं फावायचं. मुक्ता, तुझे केस अजूनही लांब आहे. घाबरू नकोस. मी आता तुझे केस सोडणार नाहीये किंवा तुझ्याशी भांडणारही नाहीये. सागर, मला माहिती आहे that now you really care for me. पण सागर, असं कसं रे झालं? काय? म्हणजे सिनेमात होतं तसं. आधी आपण केवढे भांडायचो, कधीच पटलं नाही. आधी एवढा हेट करायचा आणि मग मात्र काय?
काय? तुला माहितीये सागर, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. सागर, आय लव्ह यू. I love you too. हे मुक्ता, इट्स ओके. आय मीन, तू खूप दमली असशील ना. आय कॅन अंडरस्टँड. तू आराम कर ना. हां, आपण खरं सांगायचं तर मी सुद्धा एवढा दमलोय ना. सकाळी लवकर काय उठायचं आणि मग ती पाहुणे मंडळी, एवढी दगदग आणि कचकच ना, आणि ते असले कपडे, आणि त्या दिवसभर उभं राहायचं. असं वाटत होतं कोणीतरी आपल्याला उभं राहण्याची शिक्षाच दिली आहे. तू आराम कर ना. आल फ्रेशन अप, ओके? आणि मी आलोच. आजपासून मुक्ताच्या नवीन आयुष्याला सुरुवात होते. तिचा संसार सुखाचा होऊ दे. तिच्यावर तुझी नेहमीच कृपा असू दे. गुड मॉर्निंग मा. काय झालं? काय नाही हो, ऑफिस सोडल्यापासून कोणी गुड मॉर्निंग म्हटलंच नाही आम्हाला. खरं सांगू का मा, घरी आपण सगळ्या ह्या फॉर्मॅलिटीज पाळत नाही. पण अगदी मनापासून जर वाटत असेल की दिवस छान आहे तर म्हणायला काय हरकत आहे. गुड मॉर्निंग. पण तुम्ही कशाला त्रास घेतलात हा? त्रास कसला मा? मी ही रोज कॉफी घेतेच की, आणि आजपासनं मीच तुमच्यासाठी कॉफी आणत जाईन. वा, छानच झाली कॉफी. अरे वा, आज सकाळी सकाळी नाचून काय करतेय अजय सासूबाईंच्या खोलीत? काहीतरी खास बेत चाललेला दिसतोय. हा, काही खास बेत नाही हो. मुक्तानी आमच्यासाठी कॉफी करून आणली.
आम्हाला आवडते तशी जायफळ घालून. वा, म्हणजे मुक्ताला माहिती आहे तुम्हाला कशी कॉफी आवडते ते. हा, म्हणजे काय, लहानपणापासून तर वावर आहे या घरात. बरं मा, मी असं सांगायला आले होते की मी निघते आता. का हो एवढ्यातच? अहो एवढ्यात काय मा, झाले की 4-5 दिवस, लग्न पण पार पडलं छान. येते आता मी. खरंच तुम्ही आलात, तुमची खूप मदत झाली. फार फार बरं वाटलं सगळे आलात ते. बरं, मी सागर किंवा राकेशला सांगते तुम्हाला पोचवायला. बर, येते मा. या, राहू दे. मा, मी पण आत्याला जरा मदत करून आले. हो या ना. चल.